ग्रामदेव सुस्वागतम अखंड महाराष्ट्राचं हॅलो हॅलो 14 विद्या 64 कलेचा स्वामी त्या आधी गणरायाला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करू। या रंगभूमीला त्या नटेश्वराला नतमस्तक होऊन माझ्या गावचं ग्रामदैवत आणि अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज महाराज राजे शिवछत्रपती राजमाता राष्ट्रमाता आई जिजाऊ स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या माता सावित्रीबाई फुले संत शिरोमणी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज संत श्रेष्ठ गाडगे बाबा भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जमलेल्या माझ्या या तमाम नाटकला प्रेमी माय बाप रसिक प्रेक्षकांना मी शाहीर सचिन कदम मुक्काम साटव तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा आई विठ्ठाई देवीनाथ मंडळ झरेवाडी यांच्या वतीनं माझ्या मायबापांना या छोट्याशा कलावंताचा त्रिवार शाहिरी मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा दाखले कर बघतो, बाकी काय नाही। बरं मजा येते, तुम्हाला काय सांगायला नको, सुंदर साऊंड आहे, फक्त लोकांना मजा यायला पाहिजे। लोकांना पर्यंत शब्द जे आपण आणले ते पोचणं फार महत्वाचं आहे आणि ही जादू तुमच्याकडेच आहे आणि ते तुम्ही करणार निश्चितपणे। आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ज्याने आम्हाला ही सेवेची संधी दिली सन्माननीय प्रदीपदादा गुरव, अविनाशदादा रामबाडे आणि विनायकदादा सावंत हे त्रिकूट आहे आणि या आयोजकांनी आज या भव्य दिव्य अशा रंगमंचावर या कोकणची ही लोकप्रिय लोककला या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। प्रथमतः माझ्या आयोजकांना लाख लाख धन्यवाद आणि माझे प्रतिस्पर्धी शाहीर साहिल बुवा लवंडे यांनाही या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो। आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित बरीचशी मंडळी मित्रांनो, नामवंत मंडळ आहेत या पहिल्या रांगेत आणि आजूबाजूला सुद्धा बसलेले आहेत। कुणाचं नाव राहून गेलं कृपया राग मानू नका। सन्मान्य शाहीर तुषार बुवा पंधेरे आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। सन्मान्य शाहिरा तेजल पवार मॅडम आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। कालच ज्यांना नमन सम्राट हा पुरस्कार मिळालेला आहे सन्मान्य संदीप सावंत माऊली या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। रमाकांतजी जावळे कवी नमन क्षेत्रातील या शक्तितुरा आपल्या कलगीतुरा क्षेत्रातील फार मोठे कवी आहेत। क्षेत्रातील रमाकांतदादा जावळे, सलसल माधवाची फरमाईश आहे। सचिन दादा साळवे आलेले आहेत। नारायण सावंत माझे मित्र, संतोषदादा रहाटे या ठिकाणी बरीचशी मंडळी आपले गिरणी कामगार या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही मानाचा मुजरा करतो। माझी शाखा पनाळजे रामवाडी या ठिकाणी उपस्थित आहे। नरेंद्रदादा शिंदे आलेले आहेत, त्याचप्रमाणे संदेशदादा चौगुले आणि त्यांची संपूर्ण फॅमिली या ठिकाणी हा कार्यक्रम पाहण्यासाठी आलेत। नयनदादा विचारे
आणि माझ्या शिवगावातील अनेक ग्रामस्थ आहेत, बरीचशी मंडळी आहेत. सर्वांचीच नावं घेणं शक्य नाही मित्रांनो, राग नसावा. दिनेश होता सन्मान्य ज्यांची आतुरता होती, अपेक्षा होती, सन्माननीय दिनेश दादा कुर्तडकर या ठिकाणी या कार्यक्रमाला दादांना मी फोनही केला आहे. तेच या निश्चितपणे या कार्यक्रमाचे सर्व आहेत. दादांना ही शाहिरी मानाचा मुद्रा, सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करून जास्त वेळ न घेता जशी नावं येतील कार्यक्रमाची सुरुवात करतोय. म्हणायचं आहे काय, प्रतिस्पर्धी शाहिरांना विनंती, प्रथा आहे, परंपरा आहे आणि प्रथेप्रमाणे आपला लेखी विषय मला द्यायचा आहे, माझा तुम्ही घेऊन जायचं, कारण तुमची आणि माझी ही पहिली भेट आहे आणि त्यामुळे तुम्हाला विनंती, कार्यक्रमाची सुरुवात करतो. म्हणायचं आहे काय. शुक्लांबरं धरं विष्णु शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. वंदन गुरुला आधी केलेच पाहिजे, सर्वस्व तयाला हे वाहिलेच पाहिजे. पण जर सार्थक जीवनाचे जर सार्थक जीवनाचे या झालेच पाहिजे, तर शरण सद्गुरूला आधी गेलेच पाहिजे. आणि म्हणून आजच्या वारीचा विषय पोचवायचा. बघा 10:08 मी आलोय, 8:10 सॉरी काहीतरी लोकांना वेळ वाटत, 8:10 मी आलो आहे का नाही, 10 मिनिटं याच्यात मध्ये गेले. कार्यक्रम किती वेळात संबोधत तेवढं तुम्ही आयोजकांनी सुद्धा लक्ष असू द्या आणि शाहिरांना सुद्धा विनंती. थिएटरचा शो आहे, ठीक आहे, ओपन बारी नाही. आपण दोघांनीही वेळेचं बंधन पाळूया आणि कार्यक्रम करायचा आहे. आणि म्हणून जास्त वेळ न घेता जे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे ते पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. आणि म्हणून म्हणायचं आहे काय, आमचे कल्पेश दादा गाडी आहेत, कुणाल दादा गाडी आहेत, एक सुंदरसा आवाज, गव्हाली क्षेत्रातला छोटा पॅकेट आहे, धमाकावाला आहे, राजदील मोहिते. मित्रांनो दाखल जर वेळ आली तर, तेवढा वेळ नाही आहे मित्रांनो, बरीचशी मंडळी आहेत, सगळे माझे वाद्यवृंद. शुभम आहे ते पहिलेच इथे, शुभम आहे, अपूर्व आहे, रुपेश शेलार आहेत आणि दोदो थँक्यू मास्टर, जो आज फेमस होतोय सगळ्यांच्या माध्यमातून, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या युट्यूबच्या माध्यमातून. आणि
विशाल बंदरकर माझा या ठिकाणी आणि सगळी माझी ही टीम, माझी सगळी मुलं ही जी आज माझ्या कार्यक्रमात. आणि मित्रांनो, या सगळ्या भानगडीत हा घेतो, या सगळ्या भानगडीत मित्रांनो बघा, रसिकजन मायबाप तर माझ्या पाठीशी निश्चितपणे आहेत. माझी पोरं आहेत, 20, 25, 50 पोरं आहेत माझ्या निश्चितपणे. पण ज्या शाखेनं माझी साथ सोडली नाही मित्रांनो, काय हो, हरळ गावामध्ये एखादा एक कार्यक्रम केला, त्या दिवशी प्रमोद बासेंची कशी काय देवाच्या योगायोगानं ओळख झाली आणि माझ्या मंदरूर शाखेनं अजूनपर्यंत माझी जगानं सोडू द्या पण माझ्या शाखेसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. म्हणून सवाल जिथं सोडला विषय ठाण्यामध्ये, जिथं सोडला विषय तिथूनच सुरुवात. हृदयाला काळजाला हात घालायला लावणार. पुन्हा एकदा सांगतोय, या ठिकाणी पंधरे भाऊ उपस्थित आहेत. जिथं सोडला विषय तिथून सुरुवात. म्हणायचंय काय, वेली फुलांवर बागडणार हे निरागस फुल आहे. वेली फुलांवर बागडणार हे निरागस फुलपाखरू आहे. हरणीच्या कुशीत निजलेलं पाडस हे कोकरू आहे. अरे माझ्या रसिक माय बापा, मी कोणी परका नाही, मी तुमचंच एक लेकरू आहे, मी तुमचंच एक लेकरू. म्हणून मला म्हणायचं आहे का, मला म्हणायचं आहे का, परवा स्टेटस ठेवला होता आमच्या सत्यवंताला निकम, विषय जाऊ द्या, कोणीच बाकीच्या युट्यूबला टाकायचं नाही. तुमच्या सगळ्यांचे झाले, तुम्ही सगळेजण कमवताय, तुम्ही भारी रेकॉर्ड करा, टेन्शन नाही. माझे 1000 सबस्क्रायबर झालेत, फक्त 4000 वॉच टाइम मला व्हायला पाहिजे. 2000 झालाय माझा, कुणीच टाकायची नाही. पहिलाच सांगतोय, माझा होऊ द्या. मग माझा तुमचा भरलाय ना पोट, सगळ्या युट्यूबवाल्यांना सांगतोय, तुमचा पोट भरलाय ना आता. मला माहिती आहे मेहनत आहे, तुमची पण मेहनत आहे, प्रत्येक बारीला यायचं आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण माझा आता हो द्या. मी एवढ्या वर्ष तुमच्या कधी आलो मधी नाही, तर माझा पोट भरू द्या आता थोडासा. असं मी तुम्हाला आवर्जून सांगतो. युट्यूबवाले सगळे वर खाली कुठे बसलेत ना, आवर्जून. हा, माझ्या तुलाही मानाचा मुजरा, खरोखर सुंदर. आणि अशीच माया ठेव. फक्त विषय काय पोचवायचा आहे, दादांच्या इथं संदेशांच्या इथं बसलो होतो त्या दिवशी, फुकडा सुचलेला आहे. कॉमेडियन एरा होता सगळा, मला त्यांच्यावर बोलायचं नाही आहे. चांगली लोक असतात, कारण मी पण त्या गावात 15 वर्ष काम केलेलं आहे. पण विषय कसा लिहिला तो बघा, पहिली ओळ ऐकवतो आणि त्यात बदल काय कळतो. जेव्हा मी पहिला घेऊ नंतर सुभा हे घे व्यवस्थित. प्रथम यज्ञ भूखंड धरा पे, अरे प्रथम यज्ञ भूखंड धरा पे आर्य का आगाज है पावन संगम की धरती, ये प्रयागराज है, ये प्रयागराज है. का पाय बघतोय कसाई आजला, जातीवादी विषय येऊ नका, पहिलीच लोक माझ्या पिसांले. हा, म्हणून म्हणतोय, का पाय बघतोय कसाई आजला, गाईच्या या वासरा. विषय कसा लिहिला होता ऐका, पण पलटवला, परत पलटवला ऐका. 2-3 दिवसापूर्वी स्टेटस ठेवला होता आमच्या सत्यवंत दादा निकम यांची गाय व्यायली. मला खरवस सुद्धा मला चिका घेऊन आले आणि चिका खाल्लाय. आणि विषय कसा देतो ऐका, कसा देतो ऐका. सवाल, आरती जशी गाय जन्मताच आपल्या, हो जशी गाय जन्मताच आपल्या, साठते हो वासरा. जशी गाय जन्मताच आपल्या, अहो चाटते हो वासरा. मग पाईक मी या रंगभूमीचा, तुम्ही द्या हो आसरा, तुम्ही द्या हो आसरा.
शाहीर घडलो, तुमच्या कृपेने शाहीर झालो, म्हणूनच मिळतोय मान मला, म्हणूनच मिळतोय मान मला, तुमच्या कृपेने मी शाहीर झालो, म्हणूनच मिळतोय मान मला, म्हणूनच मिळतोय मान मला, परत त्या उपकाराची आहे, परत त्या उपकाराची आहे मनापासून दान मला, मनापासून दान मला, मनापासून दान, तुमच्या हाती सोपविला, तुमच्या हाती सोपविला माझ्या, तुमच्या हाती सोपविला माझ्या प्रगतीचा सासरा, पायी कमी रंगभूमीचा तुम्ही जन्मभर ही घडावी सेवा, जन्मभर तुमची घडावी सेवा, करतो चरणी याचना, करतो चरणी याचना, करतो चरणी याचना, विनम्र भाव हा मनी बसावा, हे तुम्हाला हाचना, हे हात जोडून करतो विनंती, हात जोडून करतो विनंती, पदर मायेचा पसरा, पायी कमी या रंगभूमीचा तुम्ही द्यावा, जशी गाय जन्मताच आपल्या, जशी गाय जन्मताच आपल्या, साठते हो वासरा, जशी गाय जन्मताच आपल्या, साठते हो वासरा, पायी कमी या रंगभूमीचा तुम्ही द्यावा, जशी गाय जन्मताच आपल्या, साठते हो वासरा, पायी कमी या रंगभूमीचा तुम्ही द्या हो आसरा, तुम्ही द्या हो आसरा. श्री गजानन गावदेवी बोल शक्ती, अखंड सदा लाल घराण्याचा, विठलाई देवीनाथ मंडळ मंदूर खरेवाडीचा, छत्रपती शिवाजी बजरंग
पांडुरंग गणपती बाप्पा मोरया. सायलेंट झाल्या लोक हॅलो बक्षीस आहे. 2 गण आणले आजच्या तेवढे नको कारण वेळेचं बंधन आहे. 8:35 आहे ना, 8:35 आहे ना, 45-50 पर्यंत बारी संपवणार. जास्त वेळ नाही. बरीचशी मंडळी आली आहेत मित्रांनो. सत्कार समारंभ सुद्धा छोटे ठिकाणी आहे. माझी मंजूर झरेवाडीतली आमचे सन्मान्य अध्यक्ष सुद्धा आले आहेत. माझी गिरडी कामगार सेनेचे या ठिकाणी सन्मान्य सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत. त्यांनाही वेळ द्यायचा आहे म्हणून गण गातोय. लक्ष असू दे काय म्हणायचं. हा घेतो. वा पंधरे भाऊ कुठे आहेत. हा घनश्याम वरती लाव. घनश्याम येडमा येडमा आहे बोली नाही काय ऐका साहेब सुंदर उत्तर दिले परवा. मला आवडलं. परवा अवतार्य कार्य घडो माझ्याकडून म्हणून चाललोय तुम्हाला सोडून. मस्त उत्तर आवड. आणि अशा शक्ती तुला झाला पाहिजे. असा शक्ती तुला झाला पाहिजे. या माय मावल्या माझ्या येतात ना त्याला म्हणतात शक्ती तुला. म्हणून तुम्हाला मानतो का मी. तुम्ही माझ्या जोडीला आलं म्हणून 1-2 सुटलं म्हणून सोडा. कार्यक्रमच केला असता. असू त्याच्यावर मला बोलायचं नाही का आता. हे पहिला लाव आधीचा माझ्याच गावलो ते त्याचे पैसे 100 कटतात. मग तो इंद्रधनु उधळे नको असं मजला मुळीची त्या धनाची. कधी मूर्ती पाहिन मी माझ्या लाडक्या गणाची. वाट पाहतो डोळे लावून आम्ही चतुर्थी सणाची. अरे आता ओढ फक्त गणा आहे तुझ्या मनाची. येणार येणार येणार. 1 महिना आहे फक्त. 1 महिना अशी 1 महिन्यापेक्षा मन कमी कालावधी म्हणून म्हणतोय. तो इंद्रधनु उधळे सप्तरंगाची कमान. इंद्रधनु उधळे सप्तरंगाची कमान. तरी श्रावणाच्या त्यात झाल्या सचिन बोल एकटा आहे. लोकांना वाटतं लिहिता येत नाही. येणार मी पोस्टाच्या गाडीत बसून लिहितो. ऐका आत्महत्या दिले. इंद्रधनु उधळे सप्तरंगाची कमान. त्या सरी श्रावणाच्या त्यात झाल्या ऐका पुढचा शब्द. श्री गणा तू द्यावे दान तुला
पोस्ट ऑफिसच नाही कैलासावर. एव्हरेस्ट लोक चढली, एव्हरेस्ट लोकांनी सर केलं, पण कैलास पर्वत अजून कुणालाही सर करायला जमलेलं नाही मित्रांनो. बरीच लोक कैलास पर्वत सर करताना मेली ना, भरपूर लोक, बरेचसे लोक त्यांना समाधी मिळालीच नाही, तर बॉडी पण नाही मिळाली. मग तिथे काय पोस्ट ऑफिस खोला आता, म्हणाल काय, अरे मरण ना पोस्टमन, थंडीन घातू काही लिहायचं. आता हम क्या लिखते हैं देखो, घेणार अरे तो इंद्रधनु धळे सप्तरंगाची कमान, सरी श्रावणाच्या त्यात झाल्या रममान. तू श्री गणा त्या वेदात बोलविले या कोकणात. इंद्रधनुषे सप्तरंगाची कमान, सरी श्रावणाच्या त्यात झाल्या रममान. श्रीगणा त्या वेळेला बोलविले कोकणात. श्रीगणा त्या वेळेला बोलविले भरला. असं का म्हटलं, कारण आजही थोडासा सुट्टी नाही मिळाली तरी साहेबाला सावध नोकरी नाक मारून जाणार कोकणकर माझा. हा सण हा दुबई पासून, चेन्नई पासून अखंड विश्वात साजरा होतो, पण कोकण वाचायसाठी आतुरता गणरायाची आणि या सणाची कोणाच असते मित्रांनो. म्हणून म्हणतोय तुझं भरला फुलाने भानात, थोर पिसारा फुलवी रानात, थोर पिसारा फुलवी रानात, तुझं भरला फुलाने भानात, थोर पिसारा फुलवी रानात. कधी येशील तू अंगणात, कधी येशील या अंगणात, तळमळ होते तन मनात, तळमळ होते तन मनात, तळमळ होते तन मनात. कधी येशील तू अंगणात, तळमळ होते तन मनात, तळमळ होते तन मनात, तळमळ होते तन मनात. कैलासावरुनी, कैलासावरुनी खाली उतरू दे विमान, सरी श्रावणाच्या त्यात झाल्या रममान. श्रीगणा त्या वेळेला बोलाविले तुला या कोकणात. श्रीगणा त्या वेळेला बोलाविले कोकणात. इंद्रधनु धळे सप्तरंगाची कमान, श्रावणाच्या त्यात झाल्या रममान. त्या वेळेला बोलाविले या कोकणात. श्रीगणा त्या वेळेला बोलाविले कोकणात. श्रीगणा त्या वेळेला बोलाविले या कोकणाने तुला बोलवलंय देवा. धरती माता, बरेचसे विषय झालेत ते, आणि म्हणून आले पुढे व बाय असतो. आणि माऊलीने गायलं ते गाणं आज अनेक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलंय. आणि खऱ्या अर्थाने ही सगळी गिरणी कामगार चळवळीतली ही सगळी मंडळी आहे, आणि खऱ्या अर्थाने त्यांना देखील ते पाहलंय. आणि खऱ्या अर्थाने या कलावंतांचा सन्मान करण्यासाठी आज
ते खास या ठिकाणी सन्माननीय उपस्थित आहेत. माऊली आपणास विनंती करतो, कृपया वेळेला महत्व आहे, आपण सर्वांना व्यासपीठावरती या. आपण शाहीर सचिनजी कदम यांचा आपण या ठिकाणी येतोच सन्मान करावा. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवू. खरोखर शाहिरी. संतोषजी बेर्डे शिष्य आहेत, 500 रुपये आलेले आहेत. हा हो सर, बरोबर सर, आम्हाला माहिती आहे सर. सर नामे मोहनपेक्षा तुम्ही भारी आहेत, आम्हाला माहिती आहे. ऐका 10 मिनिटं घेतोय, एक फक्त मुखडा. हे आहेत काय रे इकडं? अरे लांजावाल्यांची स्टाईल आता राजापूरवाल्याने घेतली. या अरे हो, नरेंद्र दादा आमचे, हे पण दादा सुद्धा बोलले होते बरीचशी. नरेंद्र दादा शिंदे इकडे इकडे. अरे नको तसा नको दाखवू, बाजूला देऊन टाक. अरे तो चोरीला जाईल. धन्यवाद दादा, खरं का तुमचे आभार. 10 मिनिटं राहिले सांगितले. बघा एक मुखडा फक्त घेतो गवळणीचा. एक मुखडा म्हणते तर चांगलाच घेऊ. आणि ती गवळण उद्या आपण 22 तारखेला पुरी करू. 22 तारखेला पुरी करू. आपण दोन्ही माकळवांचे शिष्य आहेत, त्यामुळे ह्यांना अर्धी दिली, तिकडे पुरी करू उद्या 22 तारखेला. मुखडा देतो. अजून वरती घेतोच मग. दारा दारी दारा दारा, काय करणार मग? दार दार दारा दारी दर दारी दार. रब मुझे माफ करे, मेरा इंसाफ करे. ओ रब. एकच मुखडा, एका वाक्यात, एका शब्दात, एका पिसानं मुनी मोर होऊ नये. एक बारी करून मी शाणा किंवा मी मोठा झालो हे म्हणू नये, यासाठी मी दिलंय ते. एक वेगळी घोडं आणली होती, पण हीच देऊया. चला. कान्हा पुरे हा धिंगाणा, अडवू नको तू याड राना. कान्हा माझ्या कान्हा कान्हा, अडवू नको तू याड राना. ओढायला बघतो माझा भरलेला मान. सगळे मंडळ आले. माझ्या मायमौल्यांची, माझ्या हिंदू देवी देवतांची विटंबना करणार नाही निश्चितपणे. शब्द कसे आहेत पण ऐका. अरे कान्हा कृष्णा कान्हा कान्हा, अडवू नको तू याड राना. ओढायला बघतो माझा भरलेला मान. पण आज तुझी माझ्याशी गाठ, अरे उखळाला बांधून फोडीन पाठ. हो आज तुझी माझ्याशी गाठ. समजला? गाठ मारी, गाठ म्हणतोय. आज तुझी माझ्याशी गाठ, उखळाला बांधून फोडीन पाठ. हो आज तुझी माझ्याशी गाठ, उखळाला बांधून फोडीन पाठ. हो तुझी माझ्याशी गाठ, उखळाला बांधून फोडीन पाठ. एवढंच सांगतोय. संपूर्ण माझ्या गिरणी कामगारांच्या वतीने, शाहीर संतोष दादा हाटे दादांच्या वतीने वर्ष आहे 2026 आणि या संपूर्ण कार्यक्रमासाठी
2026 रुपयांचं बहारदार पारितोषिक. आणि म्हणून तो एक अंतरा जो राहिला होता मोकळा फक्त दिलाय परवाच्या दिवशी. आणि त्यासाठी सगळी ही मंडळी आली म्हणून एक फक्त अंतरा एक देतोय म्हणायचं काय. त्यावेळेस मित्रांनो लाल बावटा ही फार मोठी दे दो आप अपने हात से. लाल बावटा ही फार मोठी संघटना, अनेक संघटना होत्या, बऱ्याचशा लोकांना त्यांना त्यांनी फोडलं. पण जी पाहिजे प्रमाणे काय लोकांना बोलले की तुम्हाला एवढे पैसे मिळतील तेवढे पैसे मिळतील. काही नाही मिळालं. अवैधाची खोली आणि एका खोलीमध्ये बाप आणि लेक त्यांच्या दोघांचे संसार मध्ये साडी लावायची. काय दिवस काढले माझ्या लोकांनी, काय दिवस काढले. आणि म्हणून म्हणतोय बघा, दूल्हे का सेहरा सुहाना लगता है. ऐकून घ्या परत, रेकॉर्ड करू. मुकडा तुम्ही ऐकलाय. इकडे दाखवून गाजर पियाल मांजर दूध डोळे झाकून गोरगरिबांच्या टाळूवरच यांनी लोणी खाल्लं चाखून. काय दिली फक्त म्हणाले घरं मिळतील तुम्हाला, रेशन पण मिळायचं. तेव्हा रेशन मिळायचं. मिलचा कामगार म्हटल्यानंतर तेव्हा रुबाब असायचा गावात आल्या. काही नाही दिलं. म्हणून म्हणतो दाखवून गाजर पियाल मांजर दूध डोळे झाकून गोरगरिबांच्या टाळूवरच यांनी लोणी खाल्लं चाखून. जरी प्राणपणाने लढला तरी खाली पडला बावटाला. पण माझ्या गिरणी कामगारांचे मात्र बघवेन हाल. अहो मिलच्या जागेवर दर्शन भालेकर राणी कैलासाची बक्षीस आले. आणि आमचे रमाकांत दादा जावळे दोघे उभयता आलेले आहेत. संपूर्ण परिवार आलेला आहे. दादांचं खूप प्रेम आहे मित्रांनो. कवी क्षेत्रातला माणूस आहे. चांगले कवी आहेत आणि खूप प्रेम आहे. बहिणी सुद्धा आल्यात आणि त्यांची मुलगी सुद्धा आलेली आहे. त्यांच्या माध्यमातून 300 रुपयांचं बहारदार पारितोषिक. त्यांचं फरमाईश आहे चल माधवा. काही गवळं नाही हो, लहान पुढे राहत आहे. या नागपुरात दादांचा पोरग एवढंच आहे, अजून बोलता येत नाही. अजून चल माधवा. काय वेळ आहे लोकांना. हे म्हणून म्हणतो हे पेरलं आणि तेच उगवणार आहे. आणि दर्शन दादा तुम्हालाही मला समजलं राणी कैलासाची माझं गाणं आलंय. 32,000 का 33,000वर गेलंय. एक 8 दिवसापूर्वी टाकले. हे बाबा खर करू नको, पैसे मिळणार नाही, थांब. बुवा सारखा येतील. आणखी रामबाडे कुठे आहेत? रामबाडे ऐका. म्हणून संपूया. प्रश्न पण दिला. शायरांना त्यांनाच नव्हे बघा, माझ्यापेक्षा लहान आहे तरी पण त्यांनाच नव्हे तर कोकणातल्या अनेक शायरांकडे गुवाकडे म्हण गुवा पाहणार नाही तर बरोबर खरा तर खरा. आपण महत्वाला माहिती आहे, मी ते खरा बोलणारा माणूस आहे. मरण पण नाही, खोटा बोलणार नाही या रंगमंचावर तरी. बाकीचा एखादा बाकीच्या म्हणजे हे सोडून हे क्षेत्र सोडून ठीक आहे, एखाद्याला वाचवायचं असेल तर व्हायचा खोटा बोलेल, पण हितं म्हणून सांगतोय. शायरांना विचारलंय, 2 स्त्रियांच्या संयोगातून
देवाच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले. त्या बाळाचं नाव काय आणि त्याचं गाव काय? बाजू दिल्यात. भगीरथ सांगू नका, गणपती सांगू नका, बलिराम सांगू नका, अनेक बाजू तुम्हाला दिलेल्या आहेत. तशा येतील तशा देत जाईल. आणि म्हणून शायरान दिल्या. आपला विषय काय झालं रे? काय झालं? सचिन दादा, हा दिनेश दादा कुट्टरकर, सॉरी सचिन दादा साळवी दादांच्या माध्यमातून मला 1000, तुला 500. मग आता मी देऊ नको ना जाताना गाडीला? चालेल ना? बट भरला ना किसा? मोठी नोट आहे, हरवशी. ऐका, काय ती चालेल? दो सांग. क्षमा करा, ग्रंथपाल क्षमा करा. ऐका, 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्मले वेडे. त्या बाळाचे नाव सांगुनी अहो तुम्ही सोडवा कोडे. हा सवाल घ्या, मजला जबाब द्या. हा सवाल घ्या, शाहिरा जबाब द्या. हा सवाल घ्या, मजला जबाब द्या. हा सवाल घ्या, ओ मजला जबाब द्या. हा सवाल घ्या, मजला जबाब द्या. हा सवाल घ्या, मजला जबाब द्या. सवाल घ्या, मजला जबाब द्या. सवाल घ्या, मजला जबाब द्या. राणी कैलासाठी 200 रुपये उधार ठेवतोय. आणि नरेंद्र शिंदेचं गाणं, शिंदे परिवाराचं उधार ठेवतोय. चल चल माधवा, चल्ला केशवा. 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 चल रे गोपाळा, येऊन मला सुंदर गायलंय. त्यांनाही शुभेच्छा सर्वांना. आणि बुवांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी पहिली फेरी संपवतो. येतो सिर्फ